आपण कुठला सराव प्रश्न सोडूया, सोडवलेले प्रश्न सोडूया की ऑनलाईन टेस्ट घेऊया? तो मी अशी म्हणते की ऑनलाईन टेस्ट आपल्याला नाही जमणार आहे आणि PDF प्रश्नपत्रिका घेऊया की अभ्यासक्रम घेऊया की नोट्स घेऊया? पहिला अभ्यासक्रम घ्यायचा, मग नोट्स घ्यायचा, मग आमच्याबद्दल घ्यायचं, नंतर स्टार, नंतर मोराज. ओके. तर मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे परीक्षा रूपात भाषा, गणित, इंग्लिश. तर मी गणित हे डाउनलोड करतो कारण की गणित हा मेन चीज आहे. डाउनलोडच नाही होते माहीत नाही. माहीत नाही काय झाले. ऑनलाईन टेस्ट बघूया. सर्वे फिनिश झालेले. आता पूर्ण निकॉम्स आपण बघूया कारण की लाईव्ह तर सर्वे टेस्ट झाले बघा. 17/2 तारीखला 7 PM होऊन गेले. 1 8, 1 9, 1 10, 1 6, 1 7, 1 8 आणि 1 9 इंटेलिजंट टेस्ट. तर माहीत नाही हे असं का. आपण नोट्स बनवूया. मराठी माध्यमातले नोट्स मराठी होतच नाही आहे. सॉरी, डाउनलोड का नाही होतं आय डोंट नो. बट आपण PDF प्रश्नपत्रिका देऊया. त्याच्याने आपलं जे काम आहे ते आपलं सोपं जाईल. त्याला पण आता डाउनलोड करावं लागेल. हळू मी एकदम प्रेमाने करते. डाउनलोड झालं काय? तर हा मी स्कॉलरशिप ॲप डिलीट करते. युनिट्स केला मी. आता मी गुगलवरून काय ॲप ढूंढते स्कॉलरशिपचे. ते मी हा एक शिक्षा ॲप ठेवलेला. हा एक एज्युकेशनचा ॲप आहे जो की काय असं असणार आहे. मग आपण चला हाच एक परीक्षा घेऊया आणि तुमचा टाईम वेस्ट न होणं. तर तुम्ही बघू शकता माझा ॲप झाला आहे डाउनलोड. तर मी त्याला ओपन करायला घेते. वेगळ्या सांस्कृतिक परीक्षा, आता ऑनलाईन टेस्ट, सूत्र, अभ्यासक्रम, माय ॲप्स, रिझल्ट, प्रायव्हेट पॉलिसी अँड शेअर, ते खूप काही सर्व आहे. प्रॅक्टिस आपण पहिले घेणार आहोत. कसली प्रॅक्टिस? गणिताची. तर गणितमध्ये सर्व बाबा पहिले आपण रोमन संख्यांची प्रॅक्टिस घेऊया. M हे रोमन संख्याचिन्ह ही कोणते संख्या देशात? M 1000 असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. XIV हे रोमन संख्याचिन्ह कोणते संख्या देशात असते? आता 105 ही संख्या रोमन चिन्हामध्ये कशी लिहितात? डी ही रोमन संख्या चिन्हात कोणत्या आधारावर चिन्हासाठी वापरले जातात? आता डी तिसरा आय थिंक हे किती XXIV I म्हणजे XX 20 + 4 म्हणजे 24 मायनस किती 5 6 7 8 4 मायनस 8 किती काय होऊ शकतो? 4ला आपण कट करणार, 4 बाजूला लिहिणार, 2ला आपण कट करणार, 2चा 1 आपण इथं घेणार. तर 14 - 8
करूया, बघूया. मी माझ्या हातानेच करते, तुम्ही पण तुमच्या हातानेच सोडवा. किती आला आणि ते मला हे करा, कॉमेंट. हां कॉमेंट करा. 48. तर मी माझ्या हाताने सोडवलं तर माझं 6 आलं आणि 1 - 0 केला तर किती होतं पूर्वा? 1 - 0 1. तर इथं 16 हा पहिलाच मी सॉरी हा रॉंग आहे का आणि हा बरोबर आहे. ओके सॉरी, हा मला करायचा होता माझा ॲक्च्युली. हा यार हे 4 आहे आणि हा 6 आहे. सॉरी यार, मला रोमन नंबर्स म्हणजे जास्त ध्यान नाही गेलं, मी पटापटा केलं ना म्हणून. 22 ही रोमन संख्या कशी लिहायला? 22 पहिलंच आहे. गालीवरपैकी कोणत्या चुकीचे रोमन संख्या आहे? आता हे काय 1 2 3 3 35 90 10 20 30 ही आय थिंक चुकीची आहे, कारण की असे रोमन संख्या नसतेच. आधी इथं काय 120 ही रोमन संख्या चिन्हात कशी लिहिता? 120 100 म्हणजे C, 20 म्हणजे XX. L ही रोमन संख्या चिन्ह ही कोणत्या संख्या दिशामध्ये लिहिलं? L म्हणजे 15. 66 ही संख्या रोमन चिन्हामध्ये कशी लिहिता? आता 66 म्हणजे किती? अरे हे एवढ्याचा नसू शकतं. हे 50 66 हे बघा पहिलेच आहे. मी काय करते असं प्लस प्लस करत राहते. C म्हणजे 100. XCLL म्हणजे 112 असं या 92 होतं. आता मी एकदम बरोबर लक्ष देणार आहे. XL म्हणजे किती? 40. हा 40 - 21. तर 0 मायनस म्हणण्या जात तर आपण 0ला वर घेणार, 4 म्हणून 1 घेणार, 3 इथं लिहिणार, 9 10 + 1 9, 3 - 2 1. तर इथं 90 आलं. काही मी एकदम मी पहिलं करणार होते. हे का 59 ही संख्या रोमन संख्या चिन्हाने कशी लिहितात? 59 बघूया. मला वाटतं ही पहिले असेल, नशिबी पहिलेच होती, नाही तर मी एकदम लास्ट करणार. तर राईट आन्सर 12 आहे आणि टोटल म्हणजे माझे किती चुकले? 2 आन्सर माझे चुकले. बट डन, ठीक आहे चालेल, 2च आन्सर चुकले. तर ही एक असा सराव आपल्या या ॲपमध्ये दिला जातो. जर तुम्हाला ही ॲप बघायची असेल, काय म्हणतात ना, आता आपण इंग्लिश घेऊया. लेटर्स ऑफ अल्फाबेट्स. आता इथं वोकॅब्युलरी 1, वोकॅब्युलरी 2, वोकॅब्युलरी 3 4 5 6 वोकॅब्युलरी आहे आणि त्याच्या पुढे नंबर्स. आपण लेटर्स ऑफ अल्फाबेट पहिले शिकूया. काय मला नाही माहीत. चूज अ वर्ड दॅट स्टार्ट विथ ए डिफरंट साऊंड. आता याचं आय थिंक सायकल. नशीब. चूज अ वर्ड दॅट एंड इज ए डिफरंट साऊंड. वॉक. टॉल. Walk. Which of the following is not a vowel? C नाही आहेत वॉवल्समध्ये आणि इथं खाली दिलं आहे बरोबर. इथं खाली आता आहे येणारा बरं. फाइंड द रॉंग पॅरेंट्स. डी हा रॉंग. हे बघा इथं आला ना. हां
Which of the following words come alphabet in alphabetic orders? Find. हे कळलं. Oh my god. Flight. अय्यो. Flight. मी find बोलली. मी फ्लाईटच बोलली ना. चल एकच चुकलं माझं. Find a older word out. मम्मा याच्यातलं older word कुठला आहे? Killed. हा एक. नो older word मला नाही माहीत. दोन चुकले माझे. Which of following words began with a different sound? डिफरंट साऊंड कोणाचं येतं? काहीच येतं ना. नावचा कसा डिफरन्स? अच्छा आता जे पण येणार त्याला मी थोडंच म्हणतो. विच ऑफ द गिव्ह वर्ड्स शुड बिगन अ कॅपिटल लेटर? मुंबई. आपले मुंबई. मैं मुंबई में रहती इसलिए मुझे पता है. Choose a different pronunciation vowels A from the given words. Cat. मुझे लगाई थी cat. मैं cat को ही करने वाली थी बट 3 चुक गए. Which a word come third in alphabet order? Can and हाँ थोड़ी तो मेरे 4 चुकले. Hot, put, full, push. Which of the given words has different sound using? Hot's a different sound. आता sound मला नाही. मला वाटलंच होतं हटचं. म्हणजे 6 राईट आले आणि टोटल जाऊ द्या. त्याला म्हणून 6 आले. खरं नाही माहिती. आता आपण वोकॅबलरी काय नाही घ्यायचं. आता आपण बघूया थोडंसं मराठीच्या आहोत. कारण की मराठीच्या आहोत आपण पहिला विषय. तो आपण प्रथम भाषा आपली पण नाही घेतली. तर शब्दांची जागा वाचन, लिंग, काळ, विश्राम, प्रश्नचिन्ह. तर आपण हे बघूया. मला वाटलं इंग्लिश ना. हां. झाडे सुंदर दिसत होती या वाक्याचे नाम कोणते? दिसत. अय्या झाडे. हां नाम. एक चुकला. या गावाबद्दल खूप प्रेम आहे या वाक्याचे सर्वनाम कोणते? नाही आता ते पहिलं आहे ना तेच नाव आहे. अच्छा हे असं कॉमा दिलंय त्याला काय नाम आहे की सर्वनाम आहे? मलाच नाही माहिती आहे. ईश्वर सर्वनाम. सॉरी गाईज मी मराठीत थोडी वीक आहे. पूर्णविराम. ना पहिले सर्वनाम केलं तर नाम येतं. नाम केलं तर सर्वनाम होतं. वाघाच्या डरकाळी फुटला या वाक्यातील नामासाठी योग्य सर्वनाम निवडा. वाघिणीचा आपण त्यांनी वाघिणीचा रमेश आंबा झाडावरून काढला या वाक्याचे किती नाम आहेत?
2 किती आहेत 3. माझ्या देशावर प्रेम आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? माझ्या प्रेम या देश आहे. माझ्या नशीब खाली झाडे गोवा होता तोच ते जा मी काय नाही करत हे या हुशार होतो. आता मी फक्त राईट 2 लिहिले 14 टोटल 2 मधून 14. मी मराठीची आजपासून मी तुम्हाला मराठीचेच व्हिडिओ राहणार आहे. ओके तर कसं वाटलं हा तुम्हाला ॲप आणि आपले ऑनलाईन टेस्ट आहे लेट SBI इंग्लिश बुद्धिबळ गणित. इंग्लिशमध्ये तुम्ही हे नाही आहे पण गणित सेट 1 की सेट 2? सेट 1. खाली बघा कोणत्या व्हिडिओ असणार. आता लिहिलंय तर मी याला काढू नाही शकत. अशी मला वाटलं नव्हतं की असं येणार. मला वाटलं एक टीचर येणार ती शिकवणार पण तसं आहेच नाही. रेट इट ना मी रेट इट करणार आहे या ॲपला. तुम्ही पण रेट इट करा. 1 2 3 4 5. This is a very good app for your child and your neighbors. This is very good app. And me has learned their scholarship. My school name is Karachi High School. त्याच्यामध्ये ना मला स्कॉलरशिप घ्यायची होती पण मी नाही घेतली कारण की स्कॉलरशिपमध्ये 1 ते 30 पाठ झाले नव्हते. पण जेव्हा मी हा ॲप डाउनलोड केला तेव्हा माझे 1 ते 30 पाढे झाले. तर हा ॲप खूपच चांगला असं मला वाटतं. तर तुम्ही पण हा ॲप डाउनलोड करा आपल्या फोनमध्ये. तर तुम्ही पण हा ॲप डाउनलोड करा आपल्या फोनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. याच्यात सर्व समानार्थ शब्द आहे आणि याच्याने माझी मराठी खूपच चांगली गेलेली आहे. आणि मी जेवढे पण अभ्यासाचे सर्व ॲप्स आहे त्याच्यामुळे हा स्कॉलरशिपचा जो होता तो एकदमच चांगला ॲप होता. आणि हा पण म्हणजे 1 रेट मी याला कमी दिला कारण की स्कॉलरशिपचं मी 5 पूर्ण रेट दिलेले. ओके तर हा खूप चांगला आणि मला खूप आवडला आणि याच्यात खूप समानार्थ शब्द आहेत. सॉरी मी तुम्हाला हे काय दाखवत बसली. डिसमिस करते. चलो बस आज जर तुम्हाला जर तुम्हाला हा ॲप आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि याचं आपण उत्तर दिलेलं आहे ते सायकल होतं. आपण सायकलच दिलं म्हणून आपलं नाव आलं बघा. एवढी आहे ना हुशार ऐगो एवढी आहे ना मी हुशार. तर
आणि ते सर्वे भाषा आहेत जे स्कॉलरशिपला असतात ते, आणि ते ऑनलाईन टेस्टमध्ये उद्या आपण ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत, तर सर्वांनी प्रिपेअर राहावा. आणि आत्ता आपण या चॅनलचं नाव स्कॉलरशिप इयत्ता 5वी ठेवायचं आहे.